तर इकडे जळगाव जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून निर्माण झालेल्या डिझेल तुटवड्यामुळे मोठा फटका वाहतूक व्यवस्थेला बसलाय। डिझेल उपलब्ध होत नसल्यामुळे जिल्ह्यात हजारापेक्षा अधिक माल वाहतूक करणारे ट्रक विविध ठिकाणी उभे असून अप्रत्यक्ष चक्का जाम अशी स्थिती निर्माण झाली आहे। झाले तिथं थांबून जवळपास मी चंद्रपूरहून जळगाव आलो। डिझेलची इतकी वाट लागलेली आहे की कुठं डिझेल मिळत नाही आहे। गाडीला माल मिळतोय, भाडे मिळत आहेत, पण डिझेल अभावी आम्हाला कुठेच गाडी भरता येऊन नाही राहिली। दिवस आमचा असाच वाया जातोय, त्यामुळे कुठलीच कमाई पण होऊन नाही राहिली। लोकांचं देणं जे दिलं द्यायचं आहे ते सुद्धा देता येत नाही आहे। खूप मोठी समस्या निर्माण होते यामुळे। जिल्ह्यामध्ये 1000 ट्रक थांबलेले आहेत। 350-400 ट्रक तर ट्रान्सपोर्ट नगरलाच आहेत। सौद्याला 300-400 ट्रक तिथंही थांबलेले आहे। तिथं नाशवंत माल भरला जातो, पण डिझेल नाही मिळालं तो नाशवंत माल जर भरला गेला आणि तो वेळेवर नाही पोचला तर त्याचा परिणामसुद्धा ट्रक चालकावरच येतो, कारण त्याला व्यापारी भाडं देत नाही।